नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील रहस्यमय घडामोडी. भांडणानंतर जीवाच्या भीतीने साकत धरणात उडी, तरुण तिसऱ्या दिवशीही बेपत्ता. रोहकलचा कृष्णा शिंदे रहस्यमयरित्या गायब. NDRF पोलिसांची युद्धपातळीवर शोध मोहीम. कृष्णाचा घातपात केला, कुटुंबियांचा संशय. साकत धरण परिसरात गूढ वाढले, अखेर कृष्णा गेला कुठे? 3 दिवस उलटले तरी ठाव ठिकाणा नाही, परंडा तालुक्यात खळबळ. रहकलचा कृष्णा शिंदे तिसऱ्या दिवशीही बेपत्ता, तालुक्यात चर्चेला उधाण. 4 जणांनी मारलं होतं. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर तो त्याच्या माराच्या बेनं तो खाली पळाला होता. पळाल्याच्या नंतर त्यांनी जे तलाव होता त्यात उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर थोडं वर यायला लागला, कारण ती माणसं पुन्हा डबल त्याला हाना गेली. तो आतमध्ये गेला. त्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तो अजून आम्हाला सापडलाच नाही, बेपत्ता. तेव्हापासून अजून काहीच मिळणार नाही त्याचा तपास. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील साकत धरण परिसरात एका तरुणाच्या रहस्यमय बेपत्ता होण्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. रोहकल येथील कृष्णा शिंदे वय 27 हा तरुण गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी NDRF आणि परंडा पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे. मात्र तिसऱ्या दिवशीही कृष्णाचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नसल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 12 मे रोजी रात्रीच्या सुमारास 9 वाजण्याच्या सुमारास गावातील काही व्यक्तींशी विद्युत पंप सुरू करण्याच्या कारणावरून कृष्णा शिंदे याचा वाद झाला होता. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं असून कृष्णाला चौघांनी जबर मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर कृष्णा अचानक बेपत्ता झाला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार कृष्णाचा घातपात करण्यात आला असावा असा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही ग्रामस्थांनी कृष्णाने जीवाच्या भीतीने साकत धरणाच्या पाण्यात उडी मारल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाभोवती गूढ अधिकच वाढले आहे. दरम्यान परंडा पोलीस ठाण्यात कृष्णा शिंदे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. साकत धरण परिसरात NDRF आणि पोलीस पथकांकडून सलग शोधकार्य सुरू असून तिसऱ्या दिवशीही कृष्णाबाबत कोणताही पुरावा अथवा माहिती हाती न लागल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली आहे. कृष्णा खरोखरच पाण्यात बुडाला की अन्यत्र गेला याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं परिसरात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोध मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी केली आहे. अखेर कृष्णा गेला कुठे, त्याचे नेमके काय झाले, या बेपत्ता होण्यामागचे गूढ कधी उलगडणार, अशा चर्चांना परिसरात उधाण आलं आहे. कृष्णाच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन मुळे, चालक सलगर, पोलीस कॉन्स्टेबल शेवाळे यांचे पथक घटनास्थळी शोध कार्य करत आहेत. तुमचं नाव गाव सांगा. माझं रमेश सतीश शिंदे, भावाचं नाव कृष्णा सतीश शिंदे. राहणार कुठले तुम्ही? रोकलचं आहे. रोकलचं. हां. काय घटना घडली होती? घटना अशी घडली, साकतच्या तळ्यात लाईटीच्या थोड्या कारणामुळं थोडं माझ्या भावाची त्या महारुद्र जाधवची थोडी धराधरी झालती. नंतर त्या महारुद्र जाधवने त्याच्या भावाला आणि त्याच्या 2 मुलाला बोलून घेतलं. राम जाधवला बोलून घेतलं, गणेश जाधवला बोलून घेतलं आणि रुद्र जाधवला बोलून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना बोलून घेतल्यानंतर त्यांनी काट्या रॉड आणल्याच्या नंतर त्यांना बेदम मारहाण केली. ही कधी घटना घडली होती? 12 तारखेला संध्याकाळी 10च्या दरम्यान घडली होती. नाही जन्म. हां, 10च्या दरम्यान. किती जणांनी मारलं होतं त्याला? 4 जणांनी मारलं होतं. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर तो त्याच्या माराच्या बेनं तो खाली पळाला होता. पळाल्याच्या नंतर त्यांनी जे तलाव होता त्यात उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर थोडं वर यायला लागला, कारण ती माणसं पुन्हा डबल त्याला हाना गेली. तो आतमध्ये गेला. त्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तो अजून आम्हाला सापडलाच नाही, बेपत्ता. तेव्हापासून अजून काहीच मिळणार नाही, त्याचा तपास चालू आहे. तरी काय वाटतं तुम्हाला, काय झालं असेल? काय का आता ते बाबा तो वर निघला, कारण त्यांची कमीत कमी त्यांची माणूस एक 25-30 माणूस होतं. तो वर आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा कुठल्या साईडनं वर आल्याच्या नंतर धरून किंवा बाहेर काही करून
त्याला मारू शकतात ते. कारण तिथं एवढं मार असतं, त्यांनी जीवाच्या बेनबेन त्यात आतवडी टाकली. आतवडी टाकल्याच्या नंतर तो बाहेर येऊ शकतो, पण बाहेर आल्याच्या नंतर त्यांची माणसं जाऊन त्याला पकडून पुढं मारू शकतात. काय मागणी काय आता तुमची? माझी माग 3 दिवस झाला भाऊ माझा गायब आहे, अजून त्याचा तपास लागलेला नाही. त्यांना लवकरात लवकर सापडून त्या बाकीच्या गुन्हेगारांना अटक करणे एवढीच मागणी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.